महत्वाची बातमी सुरुवातीला पाहूया। सध्या देशभरात बागेश्वर धामच्या प्रमुखांची जोरदार चर्चा आहे। देशाच्या विविध भागांमध्ये त्यांच्या प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात। आता धीरेंद्र शास्त्री यांना मुंबईतून आमंत्रण मिळालंय। धीरेंद्र शास्त्री यांच्या सत्संगाचा कार्यक्रम मीरा रोड मध्ये होतोय। हा कार्यक्रम 18 आणि 19 मार्चला होतोय। त्यांच्या मुंबई दौऱ्याची माहिती खुद्द बागेश्वर धामच्या ट्विटर हँडलवरनं दिली गेलेली आहे। मात्र त्यांच्या या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतलाय। मीरा रोड पोलीस स्थानकामध्ये अनिसनं याबाबतची तक्रार दिली आहे। या तक्रारीत बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम होत असल्याचं म्हटलं गेलंय। तर दुसरीकडे काँग्रेसनं सुद्धा बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला विरोध केलाय। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अवमान त्या बागेश्वरनी केला। मी त्याला महाराज याच्यासाठी म्हणत नाही, ते महाराज असते तर त्यांनी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अवमान केला नसता। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प जाहीर करत असताना तुकाराम महाराजच्या ओळीपासून सुरू केलं, म्हणजे तुकाराम महाराज किती श्रेष्ठ होते त्याची जाणीव त्यांनी करून दिली। मग मी याच राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला पत्र लिहिलेलं आहे की असा हा भोंदू बाबा पुन्हा महाराष्ट्रात येतो आहे, ज्याने संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अवमान केला, त्याच्याबद्दलची तुमची भूमिका काय ते स्पष्ट करा आणि येतात त्याच्यावर काय कारवाई करणार एवढाच माझा त्यांना प्रश्न आहे। एकच मिशन आणि जुनी पेन्शन या घोषणेसह राज्यभरात शासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन चौथ्या दिवसानंतर देखील सुरूच आहे। या आंदोलनाचा फटका राज्यातल्या नागरिकांना बसल्याचं दिसतंय। अनेक जिल्ह्यांमधील आरोग्य कर्मचारी या आंदोलनात सामील झाल्यानं त्या ठिकाणी रुग्णांना हाल सोसावे लागत असल्याचं दिसतंय। दुसरीकडे या संपाचा फटका कोर्टाबाहेर बसणाऱ्या टाइपरायटर्सनाही बसलाय। सरकारी कार्यालयात काम करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हातानं परत यावं लागतंय। तर संपामुळे संभाजीनगरमध्ये शिक्षकही आता त्यात सहभागी झाले। त्यामुळे बोर्डाच्या कार्यालयात 10वी आणि 12वीचे पेपर तसेच पडून असल्यानं निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। तर चंद्रपुरात शिक्षक संपावर गेल्यानं विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला होता। इतकंच नाही तर या संपामुळे बळीराजाच्या संकटातही वाढ झाली आहे। अवकाळी पावसामुळे हाल झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे या संपामुळे खोळंबलेले आहेत। राज्यभर सुरू असलेल्या संपाचे परिणाम आता दिसू लागलेत। अनेक कार्यालयीन कामं खोळंबली आहेत। छत्रपती संभाजीनगर बोर्डात 10वी आणि 12वीच्या उत्तरपत्रिका पडून आहेत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम 10वी आणि 12वीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे। या संपात मोठ्या संख्येने शिक्षक देखील सहभागी झालेत आणि त्यामुळेच शिक्षण विभागानं तपासणीसाठी पाठवलेले गठ्ठे परत येत आहेत। बोर्डात या गठ्ठ्यांचा खच साचलेला आहे। बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पेपर तपासणीची पर्यायी व्यवस्था करण्याची तयारी सुरू आहे, पण निश्चितपणे याचा परिणाम 10वी आणि 12वीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे। संपाचा परिणाम जाणवत आहे। काही प्रमाणामध्ये न तपासता उत्तरपत्रिका मंडळामध्ये प्राप्त होत आहेत। तर आम्ही सर्व संपकरी शिक्षकांना असे आवाहन करत आहोत की विद्यार्थ्यांचा निकाल शासनाच्या दिलेल्या मुदतीच्या आत लावण्याच्या दृष्टीने सर्व संपकरी शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी सहकार्य करावं, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या प्रवेशाच्या दृष्टीने काही अडचणी येणार नाही। आणि आपण यानंतर अवकाळी पावसासंदर्भातल्या बातम्या बघणार आहोत। गडचिरोली, सांगली आणि या व्यतिरिक्त राज्यातल्या इतरही भागांमध्ये जसं जालना, बुलढाणा, वाशिम, संभाजीनगर, मनमाड आणि भुसावळ या ठिकाणी अनेक पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अवकाळी पावसाचा जोर राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये पाहायला मिळालेला आहे। गडचिरोलीमध्ये सिरोंचा तालुक्यात मिरचीचं मोठं नुकसान झालेलं आहे। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव, मनमाड, येवला इथल्या भागातल्या पिकांना मोठा फटका बसलाय। तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे शेतातील गहू, मका आणि हरभरा या पिकांचं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं हिरावून घेतल्यामुळे शेतकरी आता मेटाकुटीला आलेत। नांदेडच्या मुदखेडमधल्या बारड शिवारात गारपीट झालीय। केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात। बुलढाण्यातही अवकाळीचा जोरदार तडाखा बसलाय। पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। सलग चौथ्या दिवशी वादळी वाऱ्यासह झालेल्या दमदार पावसामुळे पिकाचं आणखीन अतोनात नुकसान होण्याचा अंदाज आहे।
सलग 1 तासापासून मुसळधार पाऊस नंदुरबारमध्ये पडतोय. नंदुरबारमधल्या बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर दिसतोय. अवकाळी पावसानं नंदुरबारमधल्या शेतकऱ्यांचे हाल बेहाल झालेले आहेत. गारपीट आणि मुसळधार पाऊस यामुळे पिकांचं मोठं नुकसान होतंय, शेतीचं नुकसान होतंय. सलग तासाभरापासून हा मुसळधार पाऊस असाच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. आपले नंदुरबारचे प्रतिनिधी निलेश पवार आपल्या सोबत आहेत सध्या. निलेश, नंदुरबारमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि ही दृश्य आपण दाखवतो प्रेक्षकांना की गारपीट किती मोठ्या प्रमाणावर होतीये ते. निलेश, काय नेमकी या सगळ्याबद्दलची माहिती? नंदुरबार जिल्हा आणि धुळा जिल्हा याचा सीमावर्ती भाग जो आहे त्या भागातली सर्व दृश्य आहे. या महिन्यात सातत्याने जी अवकाळी पाऊस आहे गारपिटीसह त्यांनी शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय. गेल्या 6 मार्च रोजी सुद्धा अशाच पद्धतीने या भागात गारपीट झाली होती आणि त्यात देखील जिल्ह्यातल्या जवळपास 2200 हेक्टर जे आहे त्यावर पिकाचं नुकसान झालं होतं. मात्र ते नुकसान झालं असताना सातत्याने गेल्या 4 दिवसापासून अवकाळी आणि वादळी वाऱ्यासह पाऊस हा हजेरी लावत आहे. विशेष म्हणजे गारपीट होत असल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. मात्र एकीकडे शासकीय कर्मचारी संपावर असल्यामुळं त्यांचे शेतीचे पंचनामे होऊ शकत नाही असा दावा शेतकऱ्यांकडनं केला जात आहे. त्यामुळे एक प्रकारचं दुहेरी संकट हे शेतकऱ्यांवरती आहे. अगदी खरं निलेश, आपण जसं सांगताय तसं दुहेरी संकट शेतकऱ्यांवर ओढावलेलं आहे. गारपीट आणि मुसळधार पाऊस तर सुरूच आहे, शेतीचं त्यामुळे नुकसान झालेलं आहे. मात्र या नुकसानाचे पंचनामे करायला अधिकारी आणि कर्मचारीच उपलब्ध नसल्याचं दिसतंय, कारण त्यांचा संप सुरू आहे. जळगाव जिल्ह्याला देखील अवकाळी पावसाचा जबर फटका बसलाय. भुसावळसह यावल, रावेर, बोदवड, मुक्ताईनगर आणि चोपडा या भागात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे. मात्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी तलाठी किंवा अन्य कर्मचारी उपलब्ध नाहीयेत. त्यामुळे पंचनामे होऊ न शकल्यानं शेतकऱ्यांना मदत मिळणार तरी कशी असा प्रश्न पडलाय. मकाचं या आसमानी संकट आलं, त्याला सुद्धा भाव नसताना बी मका 4 एकर मका पेरली, ते नुकसान झाली, सगळी मका पडली. हरभरा पेरला, हरभऱ्यावरचे रात्री फटं उडाले, खूप नुकसान केली पावसामुळे. रात्री वारा उधाण असं वाटत होतं उलट की काय घरावरचे पत्र उडून जाता की काय. खूप संकटात रात्र कशी काढली आमची आम्हालाच माहिती आहे. गेल्या आठवड्यातील जे नुकसान झालेलं होतं त्याचे पंचनामे अजून पण पूर्ण झालेले नाही आहेत. तितक्यात काल परत वादळी वारा आला आणि त्याने उरला सुरला जो शेतकऱ्यांचा आशेचा किरण होता तो पण घास हिरावून घेतलेला आहे. तर आता तुम्ही पाहत आहात इथं हा मका पूर्ण झोपलेला आहे. तर शासनाकडनं एवढी अपेक्षा आहे की वेळेवर त्यांचे शासकीय पंचनामे करून शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा द्यावा. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. अजूनही 3 दिवस अवकाळी पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे. अवकाळी पावसाच्या नुकसानाचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहामध्ये उचलून धरला. नुकसानाची पाहणी करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी अजित पवारांनी केली आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलेलं आहे. सरकार संवेदनशील आहे का नाही कळायला मार्ग नाही. अब्दुल सत्तार साहेबांनी स्वतःच्या सिल्लोड मतदारसंघात शेतकऱ्यांच्या आत्महत्याविषयी तरी असे काळी उलटे करायला नको होते. अवकाळीने शेतीचे फार नुकसान झालेले नाही असे तारेही त्यांनी तोडले. इकडे राज्याचे तत्पर मुख्यमंत्री कुणाचाही फोन उचलतात, असे व्हिडिओ फिरतात आणि त्यांच्या वाचाळ मंत्री मात्र आधार देण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांची अशा प्रकारची कुशेषा करतात. अध्यक्ष महोदय, कसं चाललेलो आम्ही देखील शेतकऱ्यांचा प्रतिनिधित्व करतो. आम्ही पण शेती आमचा मूळ व्यवसाय. आणि अध्यक्ष महोदय, काल अक्षरशः गालीच्या पसरावा अशा पद्धतीनं बर्फाचा थरच्या थर वेगवेगळ्या भागामध्ये पसरलेले. अध्यक्ष महोदय, आता इथं बघा, अवकाळी पावसाने गारपिटीनं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गहू, हरभरा, पालेभाज्या आणि फळ पिकांची वाट लागली. अजून आठवडाभर कुठं ना कुठं पाऊस पडण्याची, गारपीट होण्याची शक्यता आहे. अध्यक्ष महोदय, सरकारने तातडीनं पंचनामे करून मदत केली पाहिजे. हातातोंडाशी आलेलं पीक जर शेतकऱ्यांचं गेलं तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कुणाला, शेतकऱ्यांनी पाहायचं कुणाला. मी नांदेडच्या कलेक्टरशी स्वतः बोललो रात्री. नांदेडचा कलेक्टर आता स्वतः अर्धापूरला आणि मुदखेडला स्वतः गेले. ते तिथे पंचनामे सुरू आहेत.
नाशिक कलेक्टरशी मी बोललो आहे, तिथले पंचनामे सुरू आहेत आणि त्याचाही अहवाल ते पाठवत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या अतिवृष्टीमुळे जे झालेलं नुकसान, आता मधल्या गेल्या आठवड्यात झालेलं नुकसान, त्याचेही पंचनामे या ठिकाणी जवळपास पूर्ण झालेले आहेत. आज कालपासून जो काही ठिकाणी पाऊस पडतोय त्याचे देखील पंचनामे स्वतः कलेक्टर स्वतः तिथे, आता काल आणि आज दोन्ही अभिजित राऊत कलेक्टर आहे तिथे स्वतः गेला होता. आणि त्यामुळे दादा हा, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे आपण उभे राहणारच आहे, राहिलोच आहे ना. आणि त्यामुळे जे सगळे नियम निकष डावलून आपण त्यांना पूर्वी देखील मदत केलेली आहे आणि आजही आपण मदत करतोय. त्यामुळे बिलकुल काळजी करू नका, शेतकऱ्याला हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराणी येसुबाई यांची समाधी साताऱ्यातील संगम माहुलीत असल्याची नोंद इतिहासात आहे. महाराणी येसुबाई फाउंडेशन आणि जिज्ञासा मंचनं ही समाधी शोधून काढली आहे. काही ऐतिहासिक कागदपत्र आणि इतिहासातल्या नकाशांच्या आधारे ही समाधी शोधण्यात आल्याचं संशोधकांनी सांगितलं. दरम्यान सरकारनं समाधीच्या डागडुजीचं काम हाती घ्यावं अशी मागणी इतिहास संशोधकांनी केली आहे. या संदर्भात काही संशोधकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांची समाधी शोधण्याचं काम गेले अनेक वर्षे इतिहासकार संशोधक करत होते. मात्र ती समाधी आता सापडलेली आहे. सातारा जिल्ह्यातलं जे संगम माहुली हे गाव आहे, या ठिकाणी ही समाधी आहे. मी तुम्हाला ही समाधी दाखवतो. हीच ती समाधी आहे महाराणी येसुबाईंची. आपण पाहू शकता यावर राजचिन्हसुद्धा, राजमुद्रासुद्धा कोरलेली आपल्याला पाहायला दिसते. तसंच यावर तुळशी वृंदावन आहेत. ही जी समाधी शोधलेली आहे ती महाराणी येसुबाई फाउंडेशन आणि जिज्ञासा मंच यांनी शोधलेली आहे. नक्की कशा पद्धतीने त्यांनी ही शोधून काढली? हरिनारायण मठ म्हणून एक संस्थान आहे जे सिद्धपुरुषाचा मठ आहे. त्या संदर्भात कागदपत्र चाळताना आम्हाला या मठाला जी जमीन दान दिली होती, सनद होती मठाची, त्या सनदेमध्ये या घुमटीचा उल्लेख सर्वप्रथम सापडला. परंतु त्यावेळचे नकाशे आणि आत्ताचे नकाशे यात तफावत असल्यामुळे त्या घुमटीचं नक्की ठिकाण आजपर्यंत सिद्ध होत नव्हतं. नुकताच एक नकाशाच आढळून आला जुना, की ज्यात हरिनारायण मठाच्या जागेच्या चतुर्सीमा उलगडल्या आणि त्यानुसार सदरची समाधी ही महाराणी येसुबाई साहेबांचीच आहे असं आम्ही ठामपणे म्हणू शकतो. त्यावर जी तिथं चित्र काढलेली आहेत ती त्यावेळेची आहेत आणि त्याच्यावर 2-4 तुळशी वृंदावन आहेत आणि मधी घुमटी आहे. म्हणजे हे निश्चित झालं की ही महाराणी येसुबाईंचीच समाधी आहे. आता ग्रामस्थ आम्ही जिज्ञासा मंच मिळून याच्या देखरेखीकडे प्रशासनाकडे दखल घेऊन करणार आहे. कॅमेरामॅन राम पवार समी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा.